गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आमची आज ॲनिव्हर्सरी आहे आणि आजचा ब्लॉग ॲनिव्हर्सरीचाच असणार आहे। म्हणजे आम्ही अजून काही कोणता प्लॅन नाही केला आहे की आता ॲनिव्हर्सरीचा सेलिब्रेशन कसं करायचं ते। आज ह्या म्हणजे आता युवीसुद्धा आहे आमच्यासोबत ॲनिव्हर्सरी बर्थडे केक कट करण्यासाठी। आम्ही अजून प्लॅन नाही केलं की आम्ही ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट कशी करणार आहे ते। तर रुपेशनी सुट्टी घेतली आहे कामावरून, तर रुपेश पण घरी आहे। पहिलं तर मी जेवण करून घेते, कारण आम्ही आज कुठे हॉटेलमधून ऑर्डर नाही करणार आहे। आता मॉर्निंगचं टायमिंग आहे, मी जेवण बनवायला जाते आणि रात्रीचं जेवण आय थिंक मागवलं तर आम्ही हॉटेलमधून मागवू। काहीच प्लॅन नाही आहे, खूप असं मस्त वाटतं आहे कारण आमच्याबरोबर आज ह्या ॲनिव्हर्सरीच्या टायमाला युवीन आहे म्हणून। रुपेशनी काय प्लॅन केला असेल तर आय डोंट नो, मला माहीत नाही। तर मी आता तुम्हाला आधी किचनमध्ये घेऊन जाते। मी अर्ध जेवणची तयारी करून आली आहे। ही ब्लॉग बनवायचं असं प्लॅन केला नव्हता आणि नंतर मी पहिली किचनमध्ये गेली आणि अर्धी तयारी जेवणाची केली आणि नंतर मी परत आली आणि बोलली की ब्लॉग शूट करूया। तर आम्ही अजून ठरवलंच नाही आहे ना की कसं सेलिब्रेट करायचं आहे, म्हणून मी ब्लॉग नाही बनवणार होती। पण मी बोलली की बनवून ठेवूया, समजा केक कट करणार असेल आम्ही रात्री तर ते पण पुढे कंटिन्यू करून तुम्हाला दाखवू। आणि आता चला मी तुम्हाला दाखवते किचनमध्ये मी काय तयारी केली आहे। अर्ध तयारी झाली आहे, मी आज बनवते आहे व्हेज बिर्याणी। चला तर आपण किचनमध्ये जाऊया। कोशिंबीरसाठी टमॅटो कट करते आहे, कारण मी आज कोशिंबीर पण बनवणार आहे व्हेज बिर्याणी बरोबर। तर काकडी, टोमॅटो आणि बीट कट करून झाला आहे। भात मी बनवून ठेवला आहे अगोदरच बिर्याणीचा आणि ते बघा सर्व भाज्यासुद्धा मसाल्यामध्ये शिजतात आहे। आणि त्यानंतर मी इथे आता कोशिंबीर बनवायला घेते आहे, दहीवाली कोशिंबीर। बीट टाकून ही कोशिंबीर गुलाबी कलरची होते आणि खूप मस्त लागते, टेस्टी। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि जिरा पावडर टाकते आहे आता थोडीशी। ही कोशिंबीर खूप टेस्ट लागते, मला तर खूप आवडते। आता ह्या भाज्यांमध्ये मी हा भात जो बनवून घेतला आहे तो मी टाकते आहे, मिक्स करते आहे आणि हे सर्व मी मिक्स करून घेणार। त्यानंतर वरसून अजून एक छोटीशी भाताची लेअर लावणार। तर आता बिर्याणी आहे तर मला पापड पण पाहिजे, म्हणून इथे मी पापड घेतले आहे करायला, म्हणजे पापड फ्राय करायला। आणि क्रिस्पी पापड मला खूप आवडतात, ऑइल नसलेले पापड मला जास्त आवडतात। इथे बघा बिर्याणी तयार पण झाली आहे, मी 10 मिनटासाठी परत झाकून ठेवलेली। या बिर्याणीमध्ये 2 प्रकारचे तांदूळ आहे। मला वाटलं की बिर्याणीचे तांदूळ स्टॉकमध्ये असतील, एक पॅकेट असेल, पण जो संपत आलेला पॅकेट त्यामध्ये 1 वाटीच तांदूळ होते आणि दुसरं पॅकेटच नव्हतं, म्हणून मी जे घरामध्ये वापरते ना तांदूळ तेच वापरलेले 1 वाटी, असे 2 वाटी तांदूळ वापरले। ते बघा मी जेवण वाढून घेतलं आहे। हे रुपेशचं ताट आहे, इथे बिर्याणी अजून एवढी उरली आहे। इथे दही, कोशिंबीर बीटवाली मला खूप आवडते। आता मी पहिलं ताट ठेवून येते। आता आम्ही दोघं जेवण घेतो आणि नंतर संध्याकाळचा काय प्लॅन आहे हे तुम्हाला मी सांगते। 11:30 होऊन गेले आणि आता केक कट करते, कारण जेवण घेतलं पहिलं आणि त्यानंतर सर्व घरातली कामं झाल्यानंतर आम्ही बोललो की नंतर केक कट करूया। आणि आता केक कट करतो। युवीन अजून झोपला आहे पाळण्यामध्ये, त्याला पण आता उठवणार आणि एक साथ सेलिब्रेशन करणार। यूट्यूब केक शॉपमधून केक घेऊन आलो आहे, तिथे गेट 1 बाय 1 फ्री भेटतं आणि ती ऑफर अजून पण कंटिन्यू स्टार्टच आहे। आणि तिथे तुम्ही कोणता पण केक घेतलात ना तर त्याच प्राईसचा दुसरा केक फ्रीमध्ये मिळतो। आम्ही 2 केक तसेच घेऊन आलो आहे आणि एक आहे स्ट्रॉबेरी केक, एक आहे व्हाईट फॉरेस्ट केक। तर मी टेबलवरती डायनिंग टेबलवर केक काढून ठेवले आणि आता आम्ही केक कट करणार। 20 मिनटं बाकी आहे 12 वाजायला। तर आता युवीनला उठवणार आणि त्याला पण आमच्याबरोबर केक कट करताना घेणार, सेलिब्रेशन करणार आहे आता आम्ही तिघं। आणि मम्मी पप्पा सर्वांना व्हिडिओ कॉलवरती आम्ही व्हिडिओ कॉल करणार आहे, तर ते तिथून विश करणार। जसं रुपेशच्या बड्डेला सुद्धा आम्ही घरात दोघांनी सेलिब्रेट केलं, पण आता आम्ही तिघं सेलिब्रेट करणार आहे। युवीन पण आमच्यासोबत आहे आणि आता युवीनला उठवतो आणि त्याला पण घेतो, तुम्हाला दाखवतो पुढे। तर चला तर आता आपण हॉलमध्ये जाऊया आणि केक कट करूया। यूट्यूब केक ह्याच्यावरती गेट 1 बाय 1 फ्री आहे आणि कोणता पण
एक केकची आता ही जी प्राईजला आहे त्याच प्राईजमध्ये जो दुसरा केक असेल तो तुम्ही घेऊ शकतात असं आहे. तर आम्ही आता हे दोन्ही केक कट करणार आहे. स्ट्रॉबेरी फ्लेवर मला आवडतो आणि रुपेशच्या बड्डेच्या टायमाला आम्ही चॉकलेट फ्लेवरचा केक घेतलेला, तो रुपेशला आवडतो म्हणून. पण आम्हाला तो चॉकलेट फ्लेवर अजिबात आवडत नाही, म्हणजे मला आवडतच नाही चॉकलेट. तर म्हणून आज ह्या टायमाला ह्यानी व्हाईट फॉरेस्ट घेतला केक. युविन इथे पायानं झोपला आहे, मी आता उठवते त्याला. युविनला आता आहे ना रुपेशने घेतला आहे आणि तो झोपेतच आहे. हे बघा करतो. सोनू त्याची केस नीट करा. सोनू आमचा अजून झोपेतच आहे. आणि आता अरे काय आलं अरे केस. सोनूला भूक लागली आहे तर मी पटकन आता आम्ही केक कट करून घेतो आणि नंतर सोनूला दूध पण द्यायचं आहे ना. तर त्याला भूक लागली असणार कारण झोपेतून उठल्याच्या नंतर तो डायरेक्ट भूक लागते, नंतर तो खेळतो. फोन होल्डरला आता हा फोन होल्ड केला आहे आणि हा केक असा वरती उचलून आता मी कट करणार कारण कॅमेरा दुसरा कोण पकडायला हाय नाही म्हणून. युविन केक केक केक. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. रुपेश अँड पूजा हॅपी बर्थडे टू यू ना अबू. आणि युविन पण ना. युविन हॅपी बर्थडे टू यू. आता पहिला पीस आम्ही देवाच्या इकडे ठेवतो. केक आहे. बाबूच्या तोंडाला. युविन अजून लहान आहे, तो दूधच पितो. तो अजून काय असं आम्ही त्याला देत नाही आहे दुसरं कोणतंही फूड खायला. तरी सुद्धा आम्ही थोडंसं त्याला लावणार आहे तोंडाला. सोनू खरं बघा अंकल. युवीला आवडलाय. आणि ह्या केकच्या शॉपचा आहे ना ॲड्रेस डोंबिवलीचा, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. खूप छान आहे आणि ही ऑफर पण खूप छान आहे. चला तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.